उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या स्वर्गवासी रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शिक्षकानं अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। मात्र या घटनेबाबत पालकांवर मोठा दबाव टाकला जातोय। शिक्षक प्रदीप झोडपे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेख अरान नामक विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। यामध्ये शेख अरान या चिमुकल्यास मोठी दुखापत झाल्याचं पालकांकडून सांगण्यात येते। मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या स्वर्गवासी रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेख अरान आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्रीवरून भांडण झालं। या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी शेख अरान या चिमुकल्यास अमानुषपणे मारहाण करून त्याची मान दाबली। यामध्ये अरानच्या मानेला जबर दुखापत झाल्याचं अरानच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय। मूर्तिजापूर येथील नगर परिषद परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या स्वर्गवासी रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेमध्ये चक्क मुख्याध्यापकांनी इयत्ता दुसरीच्या एका चिमुकल्यावर जबर मारहाण केल्याची गांभीर्यजनक घटना समोर आलेली आहे। मात्र सदर घटनेचे लपवालपवी करण्याकरिता सदर शिक्षकाने पालकांच्या इथेच जर बघितलं तर दबाव टाकण्याकरता 6 ते 7 शिक्षक घेऊन जाऊन दबाव टाकण्याचा प्रयत्नही केल्याचे समोर आलेले आहे। मूर्तिजापूरवरून श्याम वाळस्करसह मी प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान, अकोला। मात्र याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांच्याशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर 6 ते 7 शिक्षकांच्या सहारे सदर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि असे काही घडलेच नाही। अरान हा पाय घसरून पडला आणि त्याला दुखापत झाली असल्याचं पत्रकारांना सांगा असा दबाव पालकांवर टाकत असल्याचं पालकांनी बोलताना सांगितलंय। मेरा लड़का नगर परिषद स्कूल में पढ़ता तो झोड़पे सर ने उसको मारा, उसकी गर्दन सूज गई। में आया था तो उन्होंने बोले टूप लगा दो सूजन उतर जाएगी। वो झोड़पे सर आए थे कंप्लेंट करने को घर पर, तो वो बोले पत्रकार को बोलना वापस ले लो। तर सदर प्रकरण दडपण्यासाठी शहरातील नावलौकिक एका माजी नगराध्यक्षांकडून सदर मुख्याध्यापकास पाठबळ देत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचं बोललं जातंय। सदर घटना नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने घेऊन अरान याला न्याय देऊन शिक्षकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। तशी तक्रार आपल्याकडे फोनवरून आलेली आहे, तर तसं त्या संबंधित शिक्षकाला त्याच्याबद्दल आपण लेखी खुलासा सादर करण्यासाठी पत्र दिलेलं आहे। त्या संबंधित पालकांनी सुद्धा आज आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये तक्रार देण्याचं सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे आम्ही एक चौकशी समिती गठीत करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि जर संबंधित दोषी आढळला तर त्याच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ। जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, अकोला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जीवेठार मारण्याच्या उद्देशाने एकावर गोळीबार करून 3 महिन्यांपासून फरार असलेला सचिन मानकर यांच्या गुंडाविरोधी पथकानं मुसक्या आवळल्यात। सचिन मानकर आणि त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वर मानकर याला जबरदस्तीनं गाडीत बसवलं। दिनांक 24 एप्रिल रोजी नाशिक रोड चाडेगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये नेऊन ज्ञानेश्वर मानकर यांच्याकडे सचिन मानकर यांनी गावाच्या यात्रेतील वर्गणीचे 20,000 रुपये मागितले। ज्ञानेश्वरने पैसे देण्यास नकार देताच त्याला सचिनसह त्याच्या साथीदारांनी मारहाण केली। घाबरून ज्ञानेश्वर पळून जाऊ लागला। त्यावेळी सचिनने ठार मारतो म्हणत ज्ञानेश्वरच्या दिशेने गावठी कट्ट्यातून 2 गोळ्या झाडल्या। त्यामध्ये ज्ञानेश्वर जखमी झाला होता आणि दिलेल्या फिर्यादीनुसार 25 एप्रिलला सचिनसह त्याच्या साथीदारांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्या साथीदारांच्या काही दिवसातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या। सचिन मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता। 3 महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर त्याला 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान पाथर्डीगाव परिसरातून अटक करण्यात गुंडाविरोधी पथकाला यश आले। पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पाथर्डीगाव परिसरातील हॉटेल वालदेवी येथे सापळा लावण्यात आला।
त्यामध्ये सचिन अडकला आणि त्याला जेरबंद करण्यात आले। ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, प्रवीण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, डी.के. पवार, राजेश सावकार, सुनील आडके, नितीन गौतम, निवृत्ती माळी यांनी पार पाडली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिनांक 28 जुलै रविवार रोजी 1 वाजता पाचोरा शहरातील रामदेव लॉन्च येथे पाचोरा भडगाव विधानसभा अध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर अप्पा पाटील हे 10 वर्षांपासून आमदार असून ते मात्र मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी झाले असल्याचं त्यांनी सांगितलंय। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला असून आता येणाऱ्या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि शक्यतो पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये जागा भारतीय जनता पक्षाला सुटू शकते असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी असणार आहे। तसेच जनतेच्या आणि मतदारसंघातील नागरिकांच्या आशीर्वादानं सहकार्यानं ही निवडणूक मी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। तुम्हाला सांगायची गरज नाही, ज्यावेळेस मी म्हणजे 1589 म्हणजे 800,000 मतांचा फरक पडला खरं तर असं माझ्या जागेवर कोणी असतं तरी तो इलेक्शनला सामोरं जाणारच आहे। ऑलमोस्ट मी विजयाच्या समीप पोहोचून गेलेलो होतो। मी मागच्या वेळेस एक सुंदर वाक्य असं सांगितलेलं होतं की बाबा ही काही शाळेची परीक्षा नाही आहे की बाबा समोरच्याला 99 मार्क मिळाले आणि मला 98% मिळाले तर तो पण पास आणि मी पण पास। हे लोकशाही आहे, हे राजकारण आहे, हे इलेक्शन आहे। या इलेक्शनमध्ये 1 मताने का होईना समोरचा विजयी झाला तर तो विजयी आणि मी पराजय। तर मोठ्या मनाने मोठ्या दिलाने मी माझा पराजय स्वीकारला होता। त्याच दिवशी मी किशोर अप्पा साहेबांना या विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यांच्याकडनं या मतदारसंघाचे प्रश्न सुटव याबद्दल त्यांना विनंती केली होती की बाबा तुम्ही या मतदारसंघाचे प्रश्न सोडावेत। पण मला ज्या पद्धतीत दिसतं आहे ह्या पूर्ण विषयाकरता मागील 5 वर्ष आणि त्याच्याही 5 वर्ष म्हणजे साधारण 10 वर्षाची सत्ता या जनतेने आप्पासाहेबांना दिली, पण ते पूर्णपणे ह्या विधानसभेचे प्रश्न त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात 100% अपयशी ठरलेले आहेत। आणि ज्या पद्धतीमध्ये मला जनाधार मिळतोय, ज्या पद्धतीत लोक माझ्याबरोबर जोडलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या असतील, नोकरीच्या संदर्भात असतील, ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। तर त्या विद्यार्थ्यांचा, त्या युवकांचा नाही ह्या सगळ्या विषयांशी ते अपयशी ठरलेले आहेत। त्याच्यामुळे कुठलाही डाऊट नाही, कुठलीही अडचण नाही, 100% पूर्ण ताकदीनिशी मी येणाऱ्या विधानसभेला सामोरं जाणार आहे। राहिला विषय युतीचा, तर याला आज सांगणं अवघड आहे की नेमकं काय घडणार, इलेक्शन युतीमध्ये होतील का वेगळे होतील। आज चित्र जरी युतीमध्ये असेल तरी ही जागा शिवसेनेला, शिंदे गटाला सुटेल का भारतीय जनता पार्टीला सुटेल हे सांगणं आज तरी अवघड आहे। पण माझ्या मते तुम्ही पत्रकार आहात, योग्य पद्धतीत तुम्ही कारणमीमांसा करू शकता। जे वेळच मला पत्रकारांकडूनच कळतात त्याच्यामध्ये असं दिसतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटू शकते आणि भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व, वरिष्ठ नेतृत्व ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे आम्ही इथे उभा राहू। आज व्यासपीठावर तुमच्यासोबत तुमच्याशी हितगुज करण्याकरता, संवाद साधण्याकरता माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पाचोऱ्यातले 3 मंडळाचे 3 अध्यक्ष, सगळे सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, सगळे म्हणजे शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष, शहराचे सरचिटणीस, पाचोरा ग्रामीणचे सरचिटणीस, भडगावचे सरचिटणीस, त्याचे अध्यक्ष, हे सगळे इथे उपस्थित आहेत। त्याच्यामुळे मला जे चित्र कळतं नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेमध्ये ही लक्षवेधी अशी निवडणूक पाचोरा भडगाव विधानसभेची होणार आहे आणि हिचा निकाल होणारं निवडणुकीचा परिणाम हे पूर्ण 288 लोक बघत आहात। आणि मी तितक्याच विश्वासाने सांगतो की ही इलेक्शन्स मी 1 लाखापेक्षा जास्त मतं घेऊन जिंकेल। ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हे मी इथे विश्वास करतो। पुन्हा एकदा हा डायरेक्ट आभार प्रदर्शन तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊ। जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव, तालुका भडगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिनांक 28 जुलै रोजी येवला तालुक्यातील राजापूर या ठिकाणी शेतातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेलेला शैलेश उर्फ बबलू अशोक सोनोने वय वर्ष 32 याला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय।
या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने 102 क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी आणण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच शैलेशची प्राणज्योत मावळली होती. या घटनेमुळे राजापूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राज्याला डबल इंजिनची आवश्यकता असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभेत भाजप एकनाथ शिंदेंसोबत असणार की अजित पवार यांच्यासोबत असा प्रश्न उपस्थित होतोय. काँग्रेसच्या काळामध्ये शहांवर आरोप लावले, न्यायव्यवस्थेने त्यांना क्लीन चिट दिली आहे. काँग्रेसची आणि शरद पवार यांची सत्तेपासून पैसा अशी विचारधारणा असल्याची खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे. तर शरद पवार यांनी सत्तेपासून पैसा असं राजकारण आयुष्यभर केलं असल्याचंही बावनकुळे म्हणाले. अमित शहा यांच्यावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं असल्याचं बावनकुळे म्हणाले. तर अनिल देशमुख हे खोटारडे असून गृहमंत्री असताना तेव्हाच त्यांनी खुलासा करायला पाहिजे होता. आता माझ्यावर दबाव होता असं सांगत आहे. गृहमंत्री असताना दबाव टाकतो म्हणून जेलमध्ये टाकायचं होतं. आता हे सर्व खोटारडापणा सुरू असून हा बिझनेस सुरू असल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीकडे 14 मुख्यमंत्री झाले असून उद्धव ठाकरे हे 15वे मुख्यमंत्री असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मोदी सरकारचा लाभ विदर्भातील आणि मराठवाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचा असेल तर डबल इंजिन सरकार द्या असा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. तर महाविकास आघाडीला मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून फायदा घ्यायचा असल्याचंही ते म्हणाले. भाजपच्या पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बैठकीकरिता अकोल्यात आले असता ते बोलत होते. जनता एकदा कन्फ्यूज होतं. खोटारडेपणावर जनतेने मतं घेतले. पुन्हा आम्ही विदर्भातल्या जनतेमध्ये जाऊ, कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हिन्स करू. खोटारडेपणातनं जनता आता निघाली आहे. मोदीचं सरकार आलं आहे आणि 5 वर्ष मोदींच्या सरकारचा ज्या व्यक्तिगत लाभाच्या असतील, सार्वजनिक योजना असतील, विकासाच्या योजना असतील, विदर्भात महाराष्ट्रामध्ये या योजनाचा संपूर्ण लाभ, संपूर्ण योजना पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि देशात केंद्रातलं एनडीएचं सरकार, हे 2 सरकार राज्याचं भलं करू शकतं, विकास करू शकते. त्यामुळं एनडीए येणे, डबल इंजिन येणे म्हणजे विकास होणे. आणि एक जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं तर महाराष्ट्रातल्या देशाच्या सर्व योजना बंद पाडतील. आपण याचं उदाहरण घेतलं आहे. मोदी जेव्हा प्रधानमंत्री होते त्या मोदी सरकारच्या 18 योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या. आणि समजा हे चुकीने एकमत यांना भेटलं तर महाराष्ट्र सरकारच्या, शिंदे सरकार, फडणवीस सरकारच्या साऱ्या योजना बंद करतील. लेक लाडली योजना बंद करतील, मोफत अन्न योजना ती बंद करतील, 3 सिलेंडर मोफत योजना बंद करतील. त्यामुळे जनतेला कळलं आहे की महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजना थांबवणं, अन्नाची योजना थांबवणं. त्यामुळं मला वाटतं जनता आता याच्या खोटारडेपणाला, काँग्रेसच्या खोटारडेपणाला मत देणार नाही, मोदीजीला मत देतील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाकरता मत देतील. जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, अकोला. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, 2रा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक
9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक 15 मध्ये येण्या जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. अशीच काही अवस्था मनमाडमधील अनेक भागात दिसून येते. दिवसभरामध्ये कित्येक लोक पाय घसरून पडत आहे. या सर्व निषेधार्थ शांतीनगरमधील सदर रस्त्यावर लोळून शिवसेनेचे माजी नगरसेवक निकायत शेख यांनी पालिकेच्या विरोधामध्ये आगळं वेगळं आंदोलन केलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देखील देण्यात आल्या. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची गावात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपाययोजना फक्त कागदावरच, खड्डे झाले रस्त्यावर, मनमाडचा हाच का विकास, असे फलक झळकावत नागरिकांनी निदर्शने केली. मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून 31 ऑगस्टपर्यंत रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय. या प्रसंगी शिवसेनेचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार, उपशहर प्रमुख राजाभाऊ वाघ, इरफान शेख, संजय सोळशे, सनी फसाटे, आशिष घुगे, भावसार तसेच नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जागर जनस्थानसाठी क्रांती आव्हाड, मनमाड. हो पत्रकार साहेब, आम्ही वारंवार मनमाड नगरपालिका मुख्याधिकारीला पत्र दिलेले आहेत. 1 तासला पत्र दिलेले आहेत, 12/4ला पत्र दिलेले आहेत आणि या पत्राच्या संदर्भातलं एकही काम मुख्याधिकारी नगरपालिका प्रशासन काम करत नाही आणि सगळ्या विरोधात काम करतात. कुठल्या रस्त्याची पाहणी करत नाही, नसेल ते रोड डबल करतात. नको त्या ठिकाणी ते हे काढून एनर्जी वाया घालवतात आणि TDFचं जवळजवळ 35 कोटीचं काम आहे. तसं पूर्ण मनमाडचं रोडचं काम केलं असतं तर मनमाडचा विकास झाला. 35 कोटीमध्ये पूर्ण मनमाड शहर विकास झाला, याची गरज पडली नसती. माझं काय म्हणणं आहे, आम्ही लेटर दिलं त्यांनी काय केलं याचं मला उत्तर पाहिजे. 1 महिना झाला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शहरामध्ये सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार आढळतोय. रस्त्यारस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटी दुकटी फिरत असतात. शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्यानं जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देतोय. असं असतानाही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणं आणि जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणं गरजेचं आहे. तसं केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो. पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्यानं आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते रेल्वे स्टेशन ते चिखली रोड,
बस स्थानक ते कारंजा रोड उषाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात. दुभाजकांवर उभे राहणे, दुभाजकांनाच रेटून बसणे, रस्त्यांच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करत असतात. शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे, त्यातच अतिक्रमणही वाढलं आहे. त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरतोय. जनावरे अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात. हातगाडी चालकांनी हकलताच जनावरे रस्त्यावर सैरावैरा पळतात. त्यातच मोठी वाहनेही कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात. अशा वेळी वाहन चालकांना वाट काढणं कठीण जातं. शहरातील मुख्य मार्ग लहान दुभाजकांनी विभागला गेला आहे. वाहन चालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात. हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणं गरजेचं ठरतंय. याकडे नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि संबंधित जनावर मालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून सर्वदूरून होत आहे. भाऊ, तुमचं नाव काय? मी चिखली गेटवरून आलो. माझं नाव संतोष चौधरी आहे. येताना जसं आपल्या इथं भरपूर म्हणजे जनावर असे मोकाट बिकाट सुटलेले आहे. जसं या चिखली गेट हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर जसे कुत्रे जसे अंगावर धावून येते भरपूर आपल्या इथं भरपूर. तसंच आपलं जसं प्रशासन आहे ते आपल्या इकडं काही लक्ष देऊन राहिले. काही जनावर भरपूर जसं आंबेडकर पुतळ्यापाशी भरपूर जनावर आता बी आहे भरपूर. नाव काय? भूषण आनंदराव येदवार. कुठून आले? लिंबाव. काही आता गावावरनं येत असताना भर चौकात म्हणजे जसं मेन रोड जो आहे अकोला जाणारा कारंजा रोड, येताना काही मोकाट जनावर बसलेले होते. त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो. ते झाल्यानंतर काही गाडी थोडी स्पीडमध्ये घेतल्यानंतर कुत्रेही मागे लागतात, तिथनं येतात. तरी हे प्रशासन सध्या काय करत आहे? जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला तालुका पोलिसांनी दमदार कामगिरी करत एक आरोपीला अटक करत 4 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. दिनांक 26 जुलै शुक्रवारी रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुका परिसरामध्ये मोटारसायकल चोरीच्या काही घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने येवला तालुका पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक तयार केलं होतं. पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते पाटील, उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, हर्षवर्धन भैर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचण्यात आला. यावेळी तालुक्यातील बाबासाहेब नामदेव गायकवाड राहणार पांजरवाडी याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील 4 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. दुसरा आरोपी रितेश विजय मोरे राहणार सायगाव हा फरार झाला असून त्याला लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईसाठी जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन लाभले असून पोलीस नाईक राजेंद्र भिन्नर, पोलीस नाईक दिनकर पारधी, दत्तात्रय कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल थोरात, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल, गणेश सोनवणे यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतलाय. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी 26 जुलै रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान शहरातील परमानंद मालानी शाळेनजीक एका दुचाकी स्वारास आपला जीव गमवावा लागलाय. ही घटना मूर्तिजापूर ते भातकुली राज्य महामार्गावरील हिरपूर रोडवर परमानंद मालानी शाळेजवळ घडली. मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गाचं नुकतेच काही महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र अल्प कालावधीतच सदर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या सुमारास या मार्गाने वाहन चालवताना चालकास रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवत मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे याच मार्गावर शहरातील 2 प्रतिष्ठित शाळा असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांची वर्दळ कायम असते. शुक्रवारी 26 रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकी क्रमांक MH30 1578 ने मूर्तिजापूर येथील आठवडे बाजार करून शेलू बाजार येथे आपल्या घरी परतताना रस्त्यातील खड्ड्यात गाडी उसळून झालेल्या अपघातामध्ये सुधाकर कोंडोजी चव्हाण वय वर्ष 35 राहणार शेलू बाजार तालुका मूर्तिजापूर यांचा मृत्यू झाला.
तर त्यांच्यासोबत असलेले प्रमोद संभाजी सोळंके वय वर्ष 37 राहणार गायरान मूर्तिजापूर आणि वेदांत शंकर सोळंके वय वर्ष 16 राहणार मधापुरी हल्ली मुक्काम गायरान मूर्तिजापूर हे दोघे काका पुतणे गंभीर जखमी झाले। या जखमींना रस्त्यातील इतर वाटेकरूंनी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा मृत्यू झाला तर प्रमोद संभाजी सोळंके हे गंभीर जखमी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना वेदांत शंकर सोळंके यांच्या समवेत पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अकोला येथे हलवण्यात आलं, तर सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे ठेवण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करत आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान, अकोला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सुट्टी संपून परतीचा प्रवास करत असताना भडगाव तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन वय वर्ष 23 यांचा रेल्वे अपघातामध्ये मालपूर आग्र्याजवळ दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता। या जवानाचे पार्थिव दिनांक 25 रोजी गुरुवारी दिल्लीहून औरंगाबाद येथे विमानानं आणण्यात आलं होतं, तर 26 जुलै रोजी सकाळी औरंगाबादहून वाडे येथे जवानाचे पार्थिव 11:30 वाजेच्या सुमारास आणण्यात आले। जवानाच्या घरी पार्थिव आणल्यानंतर जवानाचे आई वडील, पत्नी, काका काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करत एकच टाहो फोडला। यावेळी पोलीस आणि नाशिक आर्मी गार्ड यांनी जवानाला सलामी दिली। तेथून सजवलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। गावामध्ये शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकत होते। गावात आणि स्टँड परिसरामध्ये रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। मिरवणुकीमध्ये 300 मीटरचा तिरंगा आकर्षण ठरला। तिरंगा विद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी हातात धरून मिरवणूक निघाली। डीजेवर देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला होता। भारत माता की जय देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमून केला होता। शहीद जवानावर दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणामध्ये गावालगत प्लॉट भागामध्ये या शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नागरिक, महिला, तरुण मंडळी, आजी माजी सैनिक आणि राजकीय नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव, तालुका भडगाव। तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत। तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी। जागर जनस्थानसाठी नाशिक। आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड। नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले। आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, दुसरा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010। कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105। येवला प्लांटचा पत्ता 127 A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401। आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224। आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो। त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो। आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे। आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय। पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे,
त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm 20 mm आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.